आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपके यांच्यावर महिलेकडून शाईफेक 500 देऊन गुंडांना आंदोलनात घुसवलं जाते. दिपकेंचा गंभीर आरोप. जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसलेल्या काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेनं शाई फेकली. जमावाने त्या महिलेला पकडले. यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आले. यावेळी दिपके यांनी आंदोलनात 500 रुपये देऊन गुंड घुसवल्याचा गंभीर आरोप केला आहे. दुसरीकडे दिल्लीच्या जंतर मंतरवर 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात नेले. पोलीस साध्या वेशात आले. त्यांनी वांगचुक यांना पांढऱ्या चादरीत गुंडाळून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं. आंदोलकांनी विरोध केल्याने गोंधळ निर्माण झाला. दरम्यान काँग्रेस जनता पक्षाचे CJP संस्थापक अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू केलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करून गरज भासल्यास त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश दिले होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, दिल्ली.